तर दादांची खंत त्यांच्या दृष्टिकोनातून सत्य आहे, पण या राज्याच्या राजकारणात अनेक असे ज्येष्ठ नेते आहेत की त्यांना शेवटपर्यंत संधी उपलब्ध झाली. दादांनी धीर सोडू नये. वसंतदादा पाटील वयाच्या कितव्या वयात मुख्यमंत्री झाले हे त्यांनी बघावं. दादा कष्टाळू माणूस आहे, राबणारा माणूस आहे आणि प्रामाणिकपणे प्रशासन चालवणारा खंबीर नेता आहे. आज ना उद्या दादाचं भविष्य उजळेल की गडबड काय. दादा म्हातारपणी झालं हे शंकरराव चव्हाणांना म्हातारपणी मिळाले. संध्या उपलब्ध होणं आणि संधी मिळणं हे कर्तृत्वाचं काम आहे, तेवढंच बाकीचं काम. आम्ही 20 वर्ष घरात बसलो, भेटाय माणूस येत नव्हतो. फोन करून आम्ही म्हणावं लागा याही गप्पा माराय कोण आला. एक दिवस उगवला आमचाही, दादांचाही भविष्यात दिवस उगवल. परंतु दादा ते थोडंसं त्याला लोकांना म्हणजे सहजगत्या बोलून गेली, ती त्यांची खंत म्हणता येत नाही. पण दादा चिकाटदार आहेत. आत्ता नेतृत्व शिंदेसाहेबांचं आहे. हे नेतृत्व राज्याच्या जनतेने, शेतकरी, शेतमजूर, गोर, गरीब, दीन, दलित, विद्यार्थी सर्वांनी मनापासून स्वीकारलेलं आहे. या नेतृत्वाच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभा राहावं आणि महायुती विजयी करावी. शिंदेसाहेबच आज मी तिला एक चेहरा असा आहे की जी महायुती विजयी करू शकेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.